स्त्रीवादी साहित्य प्रवाह याविषयी आपण चर्चा करत होतो. मी तुम्हाला या अगोदरच्या तासामध्ये स्त्रीवाद म्हणजे काय, स्त्रीवादाची संकल्पना, त्याचं स्वरूप, याच्या 1-2-3 गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. आता आपणाला जे पाहायचं आहे ते स्त्रीवादी साहित्याची वाटचाल हे बघायचंय. आणि त्या अगोदर थोडंसं प्रास्ताविकामध्ये आपणाला हे जे स्त्रीवादी साहित्य निर्माण झालं ते कसं निर्माण झालं त्याच्या संदर्भाने एक थोडीशी माहिती मी तुम्हाला इथं आता सांगणार आहे. काय की स्त्रीवादी किंवा स्त्रीवाद ही संकल्पना आपण पाहिलेली आहे आणि हेही पाहिलं की फेमिनिझम या पाश्चात्य शब्दावरून आपल्याकडे 1970 मध्ये स्त्रीवादी जाणीव ही प्रस्थापित झाली आहे आणि 1982 मध्ये ताराबाई शिंदे यांनी जे स्त्री पुरुष तुलना नावाचं पुस्तक लिहिलं किंवा ग्रंथ लिहिला त्यामधून ती व्यक्त झाली. स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये जो असमतोल आहे तो दूर करून स्त्री जातीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न ताराबाई शिंदे यांनी केला होता हे आपण पाहिलं. आणि विशेष म्हणजे स्त्रीवादी जो विचार आहे हा विचार त्या काळात त्या स्त्रियामध्ये शिक्षणाचं कमी प्रमाण असल्यामुळे तो स्त्रियांच्यापर्यंत जाऊन पोहोचला नाही. पण त्याच्यानंतर मात्र महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा गांधी, दादा धर्माधिकारी, विका राजवाडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी स्त्री पुरुष समानता आणि स्त्रियांचे स्वातंत्र्य याच्याबद्दल अधिक उदारमतवादी विचारांची मांडणी केली. पण ही जी मांडणी आहे ही फारशी म्हणावी तेवढी का पोचली नाही त्याची काही कारण आहेत. कारण त्या काळामध्ये स्त्री कशाला म्हणायचं, स्त्रीवादी साहित्य कशाला म्हणायचं, स्त्री ही स्त्री आहे म्हणून तिनं लिहिलेलं साहित्य स्त्रीवादी साहित्य आहे का, तर तेही नाही. पण ज्यातून स्त्रीविषयक जाणीवा आणि त्या जाणीवांचं आविष्करण ज्या साहित्यातून होतं ते म्हणजे स्त्रीवादी साहित्य. वसंत आबाजी डहाके यांनी असं म्हटलेलं आहे की ज्यामध्ये स्त्रियांनी केलेलं चित्रण आहे ते साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य आहे. आता स्त्रियांचं स्वतः संबंधीचं जे साहित्य ज्यातून तिच्या स्वचा शोध घेतलेला आहे आणि जे स्वत्वाच्या जाणीवेनं लिहिलेलं आहे असं साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य. तर विद्युत भागवत यांनी असं लिहिलेलं आहे की मानव म्हणजे पुरुष स्त्री हे त्याचे उपांग आहे, मानव या शब्दाचे. ह्या विचाराला छेद देणारं, त्याबद्दल प्रश्न निर्माण करणारं, त्यातील गुंतागुंत, त्यातील धुसरता मांडणारं साहित्य स्त्रीवादी साहित्य म्हणता येईल असं त्यांनी म्हटलेलं विद्युत भागवतांनी. बाईच्या असण्याचा, बाई होण्याचा समग्रतेनं वेध घेणारं आणि तिच्या आत्मशोधाचा प्रवास साहित्यिक आविष्कारातून मांडणारं जे लेखन आहे ते स्त्रीवादी लेखन आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपण अशा प्रकारच्या स्त्रीवादी साहित्याचं जे मूळ आहे ते मूळ प्राचीन काळापर्यंत जाऊन पोचतं. आपण जर बघितलं तर अगदी भाषेच्या सुरुवातीच्या काळापासून स्त्री ही आपल्याशीच किंवा आपल्या सारख्याच दुसरीशी चाललेल्या संवादातून बाई असण्याचा किंवा बाईपणाचा अर्थ व्यक्त करीत ती आली आहे. प्राचीन काळात जर आपण बघितलं तर महदंबा आहे, मुक्ताबाई आहे, जनाबाई आहे. ह्या ज्या संत कवयित्रीतनं या संत कवयित्रींनी जे साहित्य लिहिलं
त्या साहित्यातून स्त्रीत्वाच्या किंवा स्त्रीवादाच्या पाऊलखुणा आहेत. महात्मा फुले, त्यांच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी हिंदू कोड बिलाच्या रूपाने स्त्रियांना त्या काळात भाऊबीजच जणू बहाल केलेली दिसून येते. 20व्या शतकाच्या 3ऱ्या दशकामध्ये विभावरी शिरूरकरांच्या साहित्यातून स्त्रीवादी जाणीवांचे विशेष प्रकट झालेले आपणाला पाहायला मिळतात. नंतर पुढे 1975 नंतर स्त्रीवादी जाणीवा दिसू लागल्या. युनोनं मी तुम्हाला मागेच सांगितलं की महिला वर्ष म्हणून जाहीर केलं. अनेक महिला कार्यकर्त्यांनी त्या चळवळीमधून मग त्यांचा संपर्क झाला. त्यामुळे स्त्रियांच्या स्वाभिमानाची जाणीव जागृती, त्या संबंधितले संघटित प्रयत्न झाले गेले आणि ह्या सगळ्यामुळे स्त्रियांच्या लेखनातून ही स्त्रीवादी जाणीव आवर्जून प्रकट होऊ लागली. नंतर ज्योती म्हापसेकर यांनी मुलगी झाली हो या पथनाट्याचे असंख्य प्रयोग केले आणि स्त्रीमुक्ती चळवळीला त्यांनी बळ दिलं. स्त्री प्रश्नांच्यावर चर्चा करणारी बाया असेल, बायजा असेल, मिळून साऱ्या जणी स्त्री वाच ही नियतकालिका सुरू झाली. त्यातून स्त्रिया संदर्भातील वाङ्मयीन अभिरुची जी आहे ना ती वाढीला लागली. पाश्चात्य स्त्रीवादी विचारसरणीतील काही सूत्र आणि भूमिका, त्यातले विचार हे आपल्याशी समान आहेत हे लक्षात येऊ लागले आणि पाश्चात्य स्त्रीवादी जी भूमिका आहे स्त्रियांच्या संदर्भातली किंवा त्यांची जी जाणीव आहे ती वृत्तपत्रे, लेखांमधून किंवा स्त्रीविषयक लिहिल्या गेलेल्या वेगवेगळ्या मासिकातून, नियतकालिकातून ही प्रकट होऊ लागली. 1975 नंतर तर या काळातील स्त्रियांनी आपल्या कथांमधून स्त्रीवादी जाणीवा जागोजाग विखुरलेल्या आहेत. त्या काळातील कथालेखिका गौरी देशपांडे आहेत, सानी आहेत, प्रिया तेंडुलकर आहेत, रोहिणी कुलकर्णी, सुनीताई आफळे आहेत, कमल देसाई, निर्मला देशपांडे, सरिता पत्की, विजया राजाध्यक्ष, अंबिका सरकार, उर्मिला शिरूर, आशा बगे, पद्मिनी बिनीवाले, उर्मिला पवार, प्रतिमा इंगुले अशी कितीतरी नावं सांगता येतील. या सगळ्या स्त्रीवादी कथा लेखिका ज्या आहेत ना त्यांच्या कथांमधून स्त्री केंद्र आहे, स्त्रीवादी विशेष आहेत त्याच्यामध्ये. आणि नंतर पुढे स्त्रीमुक्ती चळवळीच्या नंतरच्या पिढ्यातल्या स्त्रियांच्या कवितांच्या अवलोकनात स्त्रीवादी वैशिष्ट्यांचा प्रकर्षाने उल्लेख करता येतो. मग नीरजा असतील, मल्लिका अमरशेठ, रजनी परुळेकर, प्रभा गणोरकर, अनुराधा पाटील असतील, अरुणा ढेरे, प्रज्ञा लोखंडे, अश्विनी डोंगरे अशा कितीतरी स्त्रियांनी स्त्रीवादी जाणीवांचा आलेख आपल्या कवितांच्या मधून मांडलेला आहे. पुरुषांच्या डावपेचांचा सुगावा लागणारी समाजात सुरक्षित नसल्याची भावना त्या स्त्रियांच्या जीवनामध्ये समाज व्यवस्थेनं तिच्याकडे केवळ भोगवस्तूच्याच रूपात पाहिलं, ही जाणीव या स्त्रियांच्या कवितेमधून प्रकट झालेली आहे. हिरा बनसोडे असेल किंवा त्यानंतरच्या काळात 1980 नंतरच्या काळात काही स्त्रियांच्या आत्मकथनातून ही जाणीव झालेली आहे. अनुराधा पाटील असतील, त्यांनी आपणच आपल्यासाठी लिहिलेली पत्र वाचता वाचता ओले होणारे डोळे पुसून फुडफडू द्यावीत थोडीशी वाऱ्यावर पानं आणि आपणच आपल्यासाठी शोधावी एका दुरात जाणारी पायवाट. आपणच द्यावेत थोडेसे श्वास मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना. बघा, त्यांची ही जाणीव आहे आपणच आपल्यासाठी केलं पाहिजे, कारण पुरुष आपल्यासाठी करतील कोणी असं वाटत नाही. किंवा हिरा बनसोडे म्हणते, लोक हो तुमच्या न्यायालयात मी फिर्याद मांडली आहे, तुम्ही तरी मला न्याय द्याल का? का भीष्म पांडवांसारखे खाली माना घालून बसणार आहात भर सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना? ही स्त्रीत्वाची जाणीव आहे. पुरुषी संस्कृतीला विचारलेले प्रश्न आहेत, त्यांना निरुत्तर केलेले स्त्रीच्या जाणीवाने. आणि म्हणून
ही अशी स्त्रीवादाची निर्मिती झालेली आहे. आता ही स्त्रीवादी साहित्याची जी वाटचाल आहे, ती वाटचाल कथा, कविता, कादंबरी, आत्मचरित्र, समीक्षा अशा वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारांच्या संदर्भात झालेली आपल्याला पाहायला मिळते. मराठीमध्ये स्त्रियांनी रचलेल्या काव्याची जी परंपरा आहे ती फार जुनी आहे. 12व्या शतकातील महदंबेपासून ती सुरू झालेली दिसते आणि 1960 नंतर बदललेल्या सामाजिक पर्यावरणाचा संबंध हा नवा स्त्रीवादी प्रवाह सुरू होण्याशी आहे. स्त्रियांनी लिहिलेल्या बहुसंख्य कविता ह्या प्रेमपूजनाच्या कविता आहेत. रविकिरण मंडळाच्या परंपरेशी नाते सांगणारी भाववादी वृत्ती आहे त्यांची आणि स्त्रीच्या पारंपरिक प्रतिमेत चपकल दिसणारी वैशिष्ट्ये या कवितामधून आहेत. घर आहे, घरातील प्रेमळ नाते संबंध आहेत. प्रेमाच्या स्पर्शाने घरातील निर्जीव वस्तूंना येणारं जिवंतपणा आहे. स्त्रीला घरात वाटणारी सुरक्षितता आहे, तृप्ती आहे. या सगळ्या भावभावनांचं उत्कट आविष्करण स्त्रियांच्या कवितेमध्ये, या कवयित्रींच्या मध्ये 1960 पूर्वी आणि नंतरच्या काळात लिहिणाऱ्या इंदिरा संत असतील, पद्मा गोळे, गिरीश शेळके, योगिनी जोगळेकर, अनुराधा पोतदार, मनोरमाबाई नालेकर, संजीवनी मराठे, सुशीला पगारिया, पद्मजा किंवा पद्मा लोकूर, अंजली ढकार, निर्मला देशपांडे, हेमा लेले, अरुणा ढेरे अशा अनेक कवयित्री या वाटेवरून आपली पायवाट शोधताना दिसतात. प्रारंभी प्रीती परंपरेवरून जाणारी त्यांची कविता दुसऱ्या टप्प्यात काही वेळा बदलत जात स्त्रीवादाकडे झुकू लागताना दिसते, कारण त्या पूर्वीच्या आत्मकोशातून बाहेर पडताना दिसतात. त्यांनी नंतरच्या काळामध्ये बदलत्या सामाजिक वास्तवाचा वेध घेतलेला दिसतो. जीवनात झालेला आमूलाग्र जो बदल आहे, तो बदल स्त्रिया आपल्या कवितेतून जोडताना दिसतात आणि त्यांचा बोलण्याचा जो रोख आहे, लिहिण्याचा जो रोख आहे, तो बदललेला दिसतो. आपण 19व्या शतकाच्या मध्य अखेर जर बघितलं तर लक्ष्मीबाई टिळक, बहिणाबाई चौधरी या अशाच परंपरेला चिकटून न राहता स्वतंत्र विचाराने आपल्या कवितेचा वेगळा ठसा उमटवताना दिसतात. बहिणाबाई चौधरींच्या मृत्यूनंतर त्यांचा कविता संग्रह आला, बहिणाबाईंची गाणी, 1952 तो प्रकाशित झाला. चूल असेल, फुंकणी असेल, मळणी, कापणी, उफणणी म्हणजे उधळणी, या सगळ्या प्रतिमांमधून बहिणाबाई जीवनविषयक तत्वज्ञान सांगतात. खरं तर जीवनविषयक तत्वज्ञान शिकवणारी ती गाणीच आहेत. शेला, मेंदी, बाहुल्या, मृन्मयी, चितकळा, रंगबावरी, वंशकुसुम, निराकार असे अनेक संग्रह त्या काळामध्ये प्रसिद्ध झालेले. इंदिरा संतांचा प्रेम हाच मुख्य विषय. त्यांच्या प्रेम कवितेतील स्त्री असंयमी आहे. तिला शिकवणाऱ्या, संयमी बनवणाऱ्या पुरुषाच्या आधाराची तिला गरज आहे. प्रीतीपथावर, निहार, स्वप्नजा, आकाशवेडी, श्रावणमेघ या पद्मा गोळे यांच्या 5ही कविता संग्रहातील कविता प्रामुख्याने स्त्रीविषयक व स्त्री जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यातील अनुभव व्यक्त करतात. 1975 नंतरच्या जर कालखंडाचा विचार केला आपण तर मराठी स्त्रीवादी कविता ह्या निर्माण झालेल्या दिसतात. त्यामध्ये प्रामुख्याने मल्लिका अमर शेख असतील, रजनी परुळेकर असतील, अश्विनी धोंगडे असतील, नीरजा, प्रज्ञा लोखंडे, अंजली कुलकर्णी, प्रभा गणोरकर, अरुणा ढेरे, सुहासिनी इर्लेकर, विजया जागीरदार, अनुराधा पाटील, हिरा बनसोडे, संगीता बर्वे, तारा भवाळकर, संजीवनी बोकील, कविता महाजन, प्रतिमा इंगोले, प्रतिभा टेपाळे, मनीषा दीक्षित, सिसिलिया कारवालो, विमल लिमये, स्वाती शहा, नितल वडावकर, स्वाती शिंदे, रुपाली
अवचरे, कितीतरी नावं आपणाला घेता येतील. आणि ह्या ज्योती लांजेकर या शेवटच्या असतील. ह्या इत्यादी कवयित्री 1975 नंतरच्या काळामध्ये आहेत. याच पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं कादंबऱ्या, तर 1945 ते 1960 या कालखंडामध्ये बहुसंख्य कादंबऱ्या ह्या रंजनवादी होताना दिसत होत्या. त्यामध्ये स्त्री ही मध्यवर्ती भूमिका आहे. स्त्रीवाचक गृहीत धरून या लेखिकांनी आपला जीवनविषयक दृष्टिकोन जो आहे तो ठरवलेला दिसतो. तर अलीकडच्या काळामध्ये काही लोकप्रिय कथा कादंबऱ्यामधून ज्या नायिका आहेत ना, ही एकदम जादा आधुनिक लैंगिक विषयावर कोणतीही भीडभाड न ठेवता भरपूर बोलणारे आहेत. परंपरागत मूल्य जी आहेत ना ती भिरकावून देतात आणि स्त्रीमुक्तीचा जागर करतात. प्रेमविषयक अतिशय उथळ विचार असणारी अशी रंगवली जाणारी ही कविता कधी कधी येते. शैलजा राजे असतील, योगिनी जोगळेकर, शकुंतला गोगटे, कुसुम अभ्यंकर, स्नेहलता दासनूरकर, कुमुदिनी रांगणेकर, नयना आचार्य, सुमती क्षेत्रमाडे यांच्या कथा कादंबऱ्याचा आपणाला या संदर्भात उल्लेख करता येईल. या अशा काही कवितांचा विषय आपणाला पाहता येतो. त्याच्यानंतर स्त्री मनाच्या केंद्रातून निर्माण झालेल्या पण एका क्षणी एकेका अवकाशाच्या बिंदूवर स्थलकालाच्या अनेक पातळ्या समग्र अनुभव विश्व मांडणाऱ्या काही कादंबऱ्या कथा त्याच्यानंतर निर्माण झाल्या. स्त्रीला अंतर्मनातून समजून घेण्याचा प्रयत्न कमल देसाई यांनी केलेला आहे. कधी कधी त्यांच्या या कथांच्या मधून विद्रोही पातळीवर जाणारी स्त्री आपल्याला दिसते. रीतिरिवाज असतील, आचार प्रणाली असेल, पुरुष प्रधान समाजामध्ये प्रस्थापित संबंधांच्या चौकटी पार उकडून लावणारी ह्या कथा आहेत. काळा सूर्य मधील ही जी स्त्री आहे ना, ही एकटी आहे, एकाकी नाही. पाषाणांनी व्यापलेल्या भग्न चुलाण्यासारख्या विरंची गावात ती स्वतःचं वेगळं विश्व निर्माण करते. म्हणजे एखाद्या हॅट घालणारी स्त्री आहे, टोपी घालणारी. विजया राजाध्यक्षांच्या कथालेखनात स्त्री शरीर केंद्र आहे, त्याला समोर ठेवून त्या कथा लिहितात. गौरी देशपांडे यांच्या कथा कादंबऱ्यामधून स्त्रीवादाची जाणीव उमटलेली दिसते. स्त्रीमुक्ती म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य, विशेषतः लैंगिक स्वातंत्र्य चुकीच्या कल्पना आहेत हे त्यांनी मांडलं. स्वातंत्र्य या संकल्पनेत जबाबदारीची जाणीव असली पाहिजे हे त्या मांडतात. खरं तर स्त्री आणि पुरुष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं त्या मांडतात. एक एक पान गळावया मधून स्पष्ट दिसते तर ह्या त्यांच्या भावना. म्हणजे अशा अनेक कथा कादंबऱ्यांच्या मधून या स्त्रियांच्या भावना आपल्याला दिसतात. नंतर मारवा असेल, अत्तर, पूजा हे कथासंग्रह किंवा झुंबर, सेतू, त्रिदल, आकाश, भूमी या कादंबऱ्या लिहिणाऱ्या आशा बगे असतील. आजच्या स्त्रीची मानसिक स्पंदनं आणि बदलत गेलेल्या कौटुंबिक जीवनाच्या विणीवर त्या अतिशय कुशलतेनं भाष्य करतात. स्त्री जीवनाचा वेध स्वतंत्रपणे घेणाऱ्या शांता गोखले असतील किंवा रीटा वेलिनकर असतील, त्यांनी लिहिलेली ही कादंबरी असेल. एखादी प्रौढ कुमारिका असते, तिच्या मनामध्ये तो आंतरविरोध असतो, तो आंतरविरोध टिपण्याचं काम त्यांनी केलं. किंवा अशा ज्या कादंबऱ्या आहेत, निर्मला देशपांडे यांच्या बाईला गृहीत धरलं जातं आणि त्याच्यावर आधारित लोक विचार करतात गृहीत धरून, त्याच्यावर त्यांनी भाष्य केलेल्या आपल्या कथा कादंबऱ्यांच्या मधून. माधवी देसाई असतील, उर्मिला शिरूर असतील, अनुराधा असतील, या सगळ्या कथा कादंबरीकार स्त्रियांनी या आपल्या भावना, स्त्री जीवनाचा सखोल वेध या कथा कादंबऱ्यांच्या मधून घेतलेला दिसतो. काही लेखिका सोडल्या तर स्त्रिया स्त्रीवादी कथा आणि कादंबरी सरसकट लिहिताना दिसत नाही.
लोकप्रिय परंपरेतील साहित्य लिहिण्याची प्रवृत्ती आजही मोठ्या प्रमाणात आहे. या स्त्रीच्या साहित्यातून तिच्या मानसिकतेचा शोध घेण्याचा प्रयत्न आज बऱ्याच लेखिका करताना दिसतात. आणि हा जो प्रवाह आहे, हा प्रवाह नंतरच्या काळामध्ये आत्मचरित्र कशी आली, त्या आत्मचरित्रांचा विचार देखील मी तुम्हाला उद्याच्या तासात सांगतो. आज आपण इथं थांबूयात. ठीक आहे.